राज्याचे कांदा धोरण ठरवण्यासाठी काल पुणे येथे गुलटेकडी येथे राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री पाशाभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली। साधारण 17 समितीचे सर्व निमंत्रित सदस्य होते, त्यांनी बैठकीला उपस्थिती लावली। कालच्या बैठकीमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली बऱ्याच जणांकडून शिफारसी स्वीकारण्यात आल्या। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे पण काही उपाययोजना आणि काही शिफारसी त्यांना देण्यात आल्या। त्यामध्ये एक साधारण 2023-24चा जर लेखाजोखा जर बघितला तर साधारण आपल्या भारतामध्ये 307 लाख मेट्रिक टन एवढा कांदा हा उत्पादित करण्यात आला आणि त्यामध्ये आपण केवळ 11.5 लाख मेट्रिक टन हा कांदा निर्यात केलेला आहे आणि एक साधारण आपल्या भारतामध्ये जवळजवळ 150 लाख मेट्रिक टन हा कांदा कंझ्युम झाला असून आणि तेवढाच 150 लाख मेट्रिक टन हा कांदा हा शिल्लक राहिलेला आहे आणि हा राहिलेला हा कांदा त्याच्यानंतर आता साधारण खरीप हंगामामधून येणारा कांदा, शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला कांदा, व्यापाऱ्यांकडे शिल्लक असलेला कांदा, दक्षिण भारतामधून आता पुढच्या कालावधीमध्ये येणारा कांदा आणि तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात ह्या राज्यामधून येणारा कांदा, तर ह्या कांद्याचं उत्पादन इतके वाढणार आहे की या पुढच्या भविष्यामध्ये ह्या 3 ते 4 महिन्यामध्ये कांद्याचे भाव हे अजून कमी होऊ शकतात। हे जे कांद्याचे भाव हे जर रोखायचे असेल तर आपल्याला ह्या तत्कालीन सुद्धा आपल्याला काही उपाययोजना करण्यात येणार आहेत आणि दीर्घकालीन काही उपाययोजना करायच्या असेल तर त्या सुद्धा काही शिफारसी ह्या सुचवण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर आता जे निर्यातदार देश होते ते श्रीलंका हा जो देश आहे तर ते साधारण तो स्वतःच उत्पादित करण्यात असल्यामुळे आता तो कांदा घेत नाही आहे। श्रीलंकेमध्ये त्यांची आर्थिक स्थिती नसल्यामुळे आता त्यांच्याकडचं प्रमाण कमी झालेलं आहे। त्यामुळे आशियाई देशांच्या व्यतिरिक्त आपल्याला अमेरिका असेल, युरोप असेल आणि जपान असेल ह्या देशांकडे वळावं लागणार आहे आणि त्यांना जो लागणारा त्यांच्या दर्जाचा जो कांदा हा आपल्याला उत्पादित करावा लागणार आहे किंवा ह्या कांद्यावर एक प्रक्रिया करून तो कांदा आपल्याला निर्यात करावा लागणार आहे आणि तरच हा शिल्लक असलेला कांदा आपण निर्यात करू आणि त्याचा हा फायदा हा शेतकऱ्यांनाही भाव वाढण्यामध्ये होणार आहे आणि आपल्या भारत देशालाही होणार आहे। त्यामुळे भविष्यामध्ये निश्चितच पाशाभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली काही ज्या शिफारसी आहे या दीर्घकालीन आपल्या कांद्याच्या संदर्भामध्ये ह्या शिफारसी स्वीकारण्यात आलेल्या आहे आणि त्यानंतर त्याबरोबरच बफर स्टॉक असेल तर त्याचा सुद्धा हा फायदा शेतकऱ्यांसाठी सुद्धा झाला पाहिजे आणि ग्राहकासाठी सुद्धा झाला पाहिजे। त्यानंतर जे प्राइस स्टॅबिलायझेशन जी आहे ती सिस्टीम तर याचा सुद्धा फायदा हा सगळ्यांसाठी झालेला आहे। या सर्वांच्या बरोबरीनेच जे पण काही सगळे शिफारसी स्वीकारलेल्या आहेत तर त्याचा हा दीर्घकालीन या शेतकऱ्यांच्या भावाच्या संदर्भामध्ये कसा करण्यात येईल या संदर्भामध्ये ही जी कालची बैठक झाली त्यामध्ये बराचसा हा फायदा आपल्या शेतकऱ्यांनाही होईल आणि त्याचा फायदा ग्राहकांना पण होणार आहे।